सोडून फक्त 70 किलोमीटर झालं तेवढ्या तिकडे ट्रकचा ऍक्सिडेंट झाला. सो आता आपल्या दिवाळी सुट्टे संपले, त्यामुळे दुपारी आपल्याला जायचं पुण्याला, कारण त्याच्यावर आपल्याला सकाळ सकाळ आपल्या दुकानची किल्ली द्यायला जायची असते. हा पुण्यानंतर पहिला दुकान अंगड वाघाला बघायला येते, कारण वाघ नाश्ता करत असतो. वाघाला नाश्ता करते म्हटलं, आपण पहिला बुरसा घरला जाऊन अंघोळ करूया म्हटलं. त्यात चालले म्हटलं केजम आणि सोयाबीन होत्यात भेटायला. युरिया काय आपल्याला सोडला जाणार, गावातला 8 दिवसाचा करार कसं आपला काय कळालं नाही. अरे हो सोयाबीन इकडे अण्णा काय रोड शोज कराल तर चला जाता हो. जाण्याचं पहिला बहिणीकडनं वळून घेतो, एवढ्या तिकडे आमचं पाटकं पावडर बघा केवढं. भावाचा हात गप बसणार की नाही. आता मला जायचं होतं अंगली फाट्यावर, कारण आपला भाऊ आपल्याला पिकअप तिथनच करणार होता. आणि त्यात मेन सीन म्हणजे सूरज भाऊ पण तिथंच थांबलेला. अरे की बंडा तेवढ्यात तिकडे आपला भाऊ पण येतोय. हातातला सगळ्यात संसार घेऊन गाडीमध्ये बसतोय. आता या गाडीचा नंबर आमच्या सारखाच आहे, फक्त पुढचं ते एमएच मध्ये घोडा. आम्ही इस्लामपूर सोडतोय, तसं ट्रॅफिक वाढायला चालू होतं. गाव सोडून फक्त 70 किलोमीटर झालं, तेवढ्या तिकडे ट्रकचा ऍक्सिडेंट झाला. संध्याकाळी 8:30 वाजता सातारा रविवार असल्यामुळे असलो भयानक ट्रॅफिक होतं रस्त्याला. वैतागून येतो, थांबून जरा चहा पितोय, तेवढ्यात रस्त्याला व्यवस्थित ट्रॅफिक एवढं होतं की नाही. फक्त 45 मिनिटात आमची गाडी 3 किलोमीटर पडेल. ज्या रस्त्याला 4 तास लागतात त्या रस्त्याला टोटल 12 तास लागले. दिवाळी जरा शनिवार रविवार यायचं नाही कळून चुकलेलं. रात्री 1ला लक्ष्मी चौकात पोहोचतोय आणि तिकडे तर डायरेक्ट पीजी वर तो वाच केले बसत नाही.